काल्पनिक कथा आहे. कोणत्या गोष्टीशी काही संबंध नाही मित्रांनो. आम्ही तुमच्या फक्त एक तुमचं मनोरंजन व्हावे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. फक्त ह्याला काल्पनिकच्या रूपाने पहा. कोणत्या गोष्टीशी कशाशी काही संबंध नाही. तुमच्या मनोरंजन होण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काल्पनिक कथा आहे. कोणत्या गोष्टीशी कशाशी काही संबंध नाही. फक्त तुमच्या मनोरंजनासाठी मनोरंजनच्या रूपाने पहा. मनोरंजनचं एक साधन हा मग ते पहा. कोणत्या गोष्टीशी काही संबंध नाही. दुसरा तर आपला स्टोरी आपण चालू करतो आहोत. काल्पनिक कथा व कहाणी. चला तंत्रज्ञानाची आपण कहाणीला सुरुवात करत आहोत. तर आवाज येते मित्रांनो. अचानक मित्र जातात अचानक आवाज इथे मध्ये आपल्याला खूप काही वेगळं दिसत आहे इथं. आणि आपल्याला सतत पुढे जायचं आणि पाहायचं की वेगळं काय आहे काय ते पाहण्याचं. तर मग ते चला जाऊया म्हणते. जातं मित्रांनो. जाता अचानक त्याला वाटेमध्ये एक खूप काही जे प्रत्येक माणसं आपापल्या आवडीनुसार जे देतात मित्रांनो. एकाला आवडतं भरपूर खूप. तो जातो एका जंगलामध्ये आणि अचानकच काय तरी दिसते त्याला. तो अचानक त्याच्यात एक प्रकारचं त्याला एक आवडाची निर्माण एक वेगळ्या प्रकारची आवड निर्माण होते मित्रांनो. त्याच्यामध्ये तो जास्त आवडीनं त्याला पाहायला लागतो मित्रांनो. पाहतो त्याच प्रकारचा तो चित्र एक असं मित्र जुन्या काळातले एकदम जुने प्राचीन काळातले जे मूर्त्या कोरल्या मित्र जुन्या फार एकदम भूतकाळीन होते मित्रांनो. दोघं प्रश्न झाले. मित्र पुढे गेला आपला. आता पण कसा आला या सचिन, माधव आणि महेश तिघ होते मित्रांनो. तिघ म्हणतात आता हे ह्याच्यातून एक आपला महेश कुठे गेला आपला सापडत कसा नाही. मग तिसरा दोघं ओळखा चालू करतो मित्र त्याला. तो तर मग हा त्याच्यामध्ये एवढा होतो जातो मित्रांनो. आणि एकदम नाही सारखा होतो आणि तो फार चित्र वागायला लागतो आणि बोलायला लागतो मित्रांनो. त्याने एकदम विचारित होतात आणि म्हणतात सचिन, माधव शोधायला चालू करतात की आता हा आपला मित्र कुठे गेला असावा. जंगल तर फार मोठंच आहे. तरी पण आपण त्याला एकटं सोडायचं नव्हतं यार. त्याला आपण संघ आपल्या न्यायचं होतं. चल तर आता झाली चुकी आपली. आता आपण त्याला सोडूया. तर हा एकदमच एका गुफेमध्ये जाताना तसा मित्र दिसतो. आणि तो पहा तिथे दिसतो. तो तिथे दिसतो. अरे किती होतो तुला आम्ही. तुला कळते का नाही. तो वेगळंच बोलायला लागतो. वेगळंच काही हालचाली करतो. त्याचे काही बोलण्याचं वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव ह्या दोघांना दिसून येतो. असं कसं बोलायला लागला. असं कसं वागायला लागला. हा चिंतित करत दोघं मित्रांनो. तूच चल आता भरपूर वेळ झाला आहे आपल्याला. इथून आपल्याला निघायचं. मित्रांनो हे भरपूर लांब आले असतात. याला कदाचित आता चिंता एकदम जास्त प्रमाणात वाढली जाते त्याची. आता आपल्या हातानं जेवढं लांब आलो आपण लय मोठी चूक केली आपण आता हे. आणि ह्याचं आता वागणं बोलणं पूर्णपणे बदलत आहे. आता आम्हाला तर वाटतं की याला कसं करून तिथून आपल्या गाडीवर तिथून 4 व्हीलर आले मित्रांनो. तिथून पुढे हे निघा चालू होते मित्रांनो. एक ड्रायव्हर सीट बसतो बाजूला बसतो आणि मित्र जे आहे थोडं पाठीमागे बसतो. एक ते त्याच्या ह्याच्यामध्ये असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये उंदीमध्ये असतो. त्याच्या वेगवेगळ्या हालचाली करणे बोलणे करणे. तर मग ते असं का करतो. आता काय समजायला मग आता घरी घरच्यांना का सांगावं चिंता पडते मित्रांनो. हे उपरवाले एक मध्ये आता इथून तर खेळ पुढे चालू झाला मित्रांनो. घरी पोहोचतो आणि महेश, सचिन
तिघं म्हणून असं मित्रांनो महेश सचिन आणि माधव. आणि हे सुद्धा ते मित्रांनो आता ह्याला सोडतात होता महेशला आपल्या घराकडे. मग सोडायच्यानंतर घरी फक्त दोघं मित्रांनो त्याच्या घरात सोडून वेगवेगळं हालचाली करणे, वेगळं बोलणे, आई वडिलाला देखील त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं होत होता आणि अजीब अजीब हरकती करत होता मित्रांनो. घरच्याला संशयाला असं का बोलतो हा, का झालं रे, तो काही बोलत नव्हता तरी एकदम शांत. काय झालं, मित्राला फोन लावलाय, का झाला हा, बोलत नाही हा. मित्रांनो आता त्याला भेडसावाला चालू करते. आता म्हणतात आपल्याला, मग वडील तिचे मित्र म्हणतात हा मित्र बाबाजी काय झालं नाही, आम्ही एक शेतात असे जंगलात कुठे गेलतो आम्ही, जंगलामध्ये एक उत्तर खाते का गुफेमध्ये गेला हा, ते काय तर चित्र होते त्याच्यामध्ये गुंतवणा गेला की तो पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचा बोलणं चालणं सगळं वेगवेगळं करत होता. ह्याच्यामुळे आम्ही टॉपिक झाला. ओके, आता त्याच्यातून एक म्हणतो, एक दुसरा एक मित्र असतो तर मग एक आपलं एक तांत्रिक आहे, तांत्रिक महाराज आहे, त्याच्याकडे जाऊया ह्याच्यातून काय तर मार्ग काढूया. तांत्रिक भाऊ महाराज बघायला चालू करतो. तर महाराजाकडे जायचा यांचा विचार झाला, हे माझ्याकडे निघाले मित्रांनो. चिंता वाढायला लागली. महाराज समोर येताच ओम सेम 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 तर मित्रांनो महाराज म्हणतो, मला माहित होतं तुम्ही येणार, माझ्या काही सांगण्याच्या बरोबर काही सांगू नकोस, मला सगळं काही माहित आहे. तू तुझ्या मित्रासाठी आलास ना, बोल खरं आहे का खोटं. हा महाराज, हो महाराज. तुम्हाला कसं माहित महाराज, आम्ही तुम्हाला हे प्रश्न आम्ही आमच्या मित्रासाठी आलो. मला पहिले तुला बघूनच तुम्ही त्या आत्म्यापाशी बसून उठून आला होता. तुमचा श्वास शरीर लगेच त्याच्या मी एकदम वास येतो म्हणतो मला एकदम त्याचे जे काही घेऊन म्हणजे एक प्रकारचे त्याला तांत्रिकला बरोबर करतो मित्रांनो. माणूस म्हणतो चल बैठ जा, आपली बैठ चल म्हणते. हा महाराज मैं जरूर बैठूंगा. बैठ ले आते दिल में क्या है वो दिल खोल के बोल दे, छुपाना मेरे से एक भी बात नहीं छुपाना, अगर छुपाना हो तो यहाँ से उड़ के चले जाओ. हा घाबरतो मित्रांनो, नाही बाबा आम्हाला सांगायचं तुम्हाला, आम्ही काही लपवलं नाही, जे आहे ते तुम्हाला सांगून टाकू. बस इथं सांग का झालं नीट सांग. बाबा आम्ही तिघं एक एन्जॉय म्हणून आम्ही तिघं फिरायला गेला मित्रांनो. आणि फिरता हा आपला आम्ही दोघं एक इकडं होता, त्या अचानकच एका गुफेकडे वळाला आणि तिथं जाऊनच वेगवेगळ्या प्रकारचे हालचाली करत आहोत. ओके, ये कहाँ की बात है, कहाँ हुआ ये, किस इलाके में हुआ, किधर गए थे तुम, मुझे जरा डीप में बताओ. हाँ महाराज हम ये ठिकान पे ये ठिकान ये यहाँ पे हम गए थे. बहुत पुराना किला है, उसके अंदर एक सुल्तानपुर है, सुल्तानपुर में किला है बहुत पुराना, बहुत सालों से पड़ा हुआ. तो उस जंगल में हम गए थे और वहाँ पे एक बहुत पुराना किला था, तो वहीं हम रुक गए थे. शाम की बात थी. तो ठीक है, समझ में आया मुझे इसका हल क्या होते. तुम्हारे दोस्त ने बहुत बड़ी भूल की है जो कि नहीं करनी थी. तो बाबा क्या करना पड़ेगा हमको. तो बच्चा मैं जो बोलता हूँ वो गौर से सुनो और वही करना जो मैं कहना चाहता हूँ. अगर मेरी बात सुनोगे तो सब जिंदा बचोगे, नहीं तो तुम्हारा दोस्त भी चला जाएगा और तुम भी आगे चल के नहीं बचोगे. बोलो तो बाबा क्या हो गया हमारे दोस्त के साथ ऐसा जो तुम हमें सुनाने जा रहे हो, हुआ नहीं होने वाला है. बाबा बोला बाबा क्या कर रहा था. तो सुनो मेरी बात गौर से.
तुम्हारे दोस्त ने एक शैतान को छेड़ा है जो कि बहुत सालों से उसी किले के अंदर, गुफे के अंदर था और उसे जगाया है। बाबू बाबू बाबू, अब क्या करना पड़ेगा हमको? बंदे, मैं जो बोलता हूँ तो सुन ले पूरी मेरी बात। जल्दबाजी में कोई गलत कदम नहीं उठाना। तो बाबा, हमें क्या करना पड़ेगा? बच्चा, तुम्हें वहां जाना पड़ेगा और तुम्हारे दोस्त जो गलती की है उसी तरह से तुम्हें, उसी तरह से जो है शैतान जो उसके शरीर में प्रवेश, जो उसके द्वारा आया है, तो उससे अभी निकालना पड़ेगा मुझे। अभी मैं देखता हूँ ये जो शैतानी रूह है, इसके आने की वजह क्या है, कौन सी वजह से आया है, तो ये हमें जानना पड़ेगा मुझे। इसकी ख्वाहिश क्या है? जय काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली। बोल, तू यहाँ क्यों आया है? बोलता हूँ बोलता हूँ बोलता हूँ, बोल, जल्दी बोल। मैं आया नहीं हूँ, मुझे लाया गया है। इसने मुझ खुद उठाया है, मैं नहीं छोड़ूंगा इसे। तो बोल, क्या तेरी क्या चाहत है? क्यों? मुझे किसी ने तो मारा है और वही मार के चले गए। क्यों, क्या होता तेरे साथ? मैं यूं ही अच्छे घर से था, मुझे प्रॉपर्टी, पैसे के वास्ते मुझे वहाँ लाके मार के मेरी जायदाद को वो लोग हड़प कर चुके हैं। मैं उनसे बदला लेना चाहता हूँ। तो फिर इस बच्चे ने क्या किया? इसे क्यों पकड़ के रखा है? इसके जरिए मैं उसे मारूंगा। कौन है वो? कहाँ के है वो लोग? ये है बर्तनपुर के इलाके में रहता है हमारा बंगला, जो कि उसी में वो मुझे मारने वाले लोग हैं। क्या नाम है उनका? तीनों का नाम बता देता है, दो तीनों का। दोस्तों, तांत्रिक बोलता है तुम्हें किसी तरह से अभी तीनों को इधर लाना है, झूठ बोल के लाना है। जब तक मैं शैतान को यही कह कर रहता हूँ, जाओ लाओ, जब तक उसे नहीं लाओगे मैं भी नहीं जाऊंगा यहाँ से, मैं नहीं जाऊंगा। तो अच्छी बात है, तुम्हारे साथ जरूर नाइंसाफी हुई है, तुम्हारा इंसाफ होगा, जरूर होगा। 2-3 मित्र गाँव होगा देख, ये गाँव वसंतपुर है। हाँ है, यहाँ ये नाम के आदमी रहते हैं क्या? हाँ है ना, वो देखो उनका बदला हुआ है। तो ये तीनों जाते हैं वहाँ पे और पूछताछ करते हैं। हाँ, तुम्हारा कोई तो जगह का कुछ तो कागज रहा है जो वहाँ पे आपको बुलाया है। हमारा वर्षों पुराना, ये तो पूरा है। नहीं, ये नाम दूसरे किसी गाँव का था, उनको मालूम था हैंडा मारी तो जगह को चाहिए, जैसे नाव शांत थे। ये नाम दूसरे पे नाम पे थी जगह, उसका कागज एक रहा है, एक ही प्रूफ है वो। तुम जल्दी आओगे, नहीं तो वो जगह दूसरे ले लेंगे मुझे। अच्छा, जरूर आते ह्याला मित्रांनो, खोटं बोलून तिथं नेलं जातं मित्रांनो. नेल्याच्यानंतर ह्यांना इथं तिथं दिसतात, त्यात माहिती आया क्या, मैं तेरी राह देखने आता है इधर, याद आया क्या मैं कौन हूँ? कौन है तू? तुझे मुझे धोखे से मार दिया है मुझे, मैं तुझे नहीं छोड़ूंगा। कौन? उसी जगह का मालिक जो तुम वहाँ रहे हो, वो जगह मेरी थी कभी। तुम कैसे हो सकते हो? याद करो वो दिन। नहीं, मुझे माफ करो। नहीं भैया, चालू डरना चालू, मुझे माफ करो तो. मग मित्रांनो, प्रत्येकाला तिथं मारून टाकतो मित्रांनो आणि कायमचा त्याला मुक्ती भेटते मित्रांनो. तिघाला मारून टाकतात, पुन्हा त्याला मुक्ती भेटते. मैं जा रहा हूँ, मेरा बदला पूरा हो चुका. मित्रांनो, लालच बुरी बला है, जो किया वो भरना पड़ता
जो भी किया उसे भरना पड़ता है दोस्तों। इसलिए लालच में आके ऐसी कौन सी गलतफहमी नहीं रहना भी। तो इसी तरह से आदमी को की करा पे जैसा किया है वैसा भरना पड़ता है दोस्तों। तो इस कहानी का मतलब हम थोड़े से कहानी में तुम लोगों को पता चला होगा दोस्तों। तो इसी तरह से उसे मुक्ति मिल जाती है और उनका दोस्त वापस आ जाता है दोस्तों। चलो दोस्तों, हमारी छोटी कहानी आपको सब लोगों को कैसी लगी हमको जरूर बताएगा। तो छोटी स्टोरी हम यही खत्म करते हैं। तो बाय बाय दोस्तों। सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें हमारे चैनल को दोस्तों। इसी तरह के सामने नए हर स्टोरी आपके लिए लाते हैं और हमारी स्टोरी तुम्हारे जितने हो सके उतने लोग हमारे पूरी जी जान से सुन रहे हैं। तो बहुत शुक्रिया हमारे चॅनल पे सब लोगों का खूप धन्यवाद मित्रांनो सगळ्यांचं तुमचे की तुम्ही आपल्या चॅनलवर मदत केली आणि आवर्जून पाहतात। तो असंच आपण व्हिडिओ बनवत राहू, चांगला टॉपिक तुमच्या समोर आणतो। बाय बाय मित्रांनो।